अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन तसेच दैनंदिन जीवनात उपयुक्त असणारं कॉन्सेप्ट मॅपिंग, संकल्पना नकाशा चित्रण हे एक उपयुक्त तंत्र आहे. तर जसं काळ बदलतो तसं शिक्षण प्रणालीमध्ये सुद्धा नवीन विचार प्रवाह हे येत असतात. त्यानुसार बदल होत असतात. आणि जर प्रभावी अध्यापन करायचं असेल तर विद्यार्थ्यांचं अध्ययन हे चांगलं झालं पाहिजे. तरच प्रभावी अध्ययन होईल आणि यासाठी शिक्षकाला वेगवेगळ्या अध्यापनाच्या पद्धती वापरणं हे गरजेचं असतं. तर कॉन्सेप्ट मॅपिंग हे तंत्र असं आहे की जे विद्यार्थ्यांसाठी पण उपयुक्त आहे, तसं शिक्षकांसाठी पण उपयुक्त आहे आणि म्हणून हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर आपण एखादा पाठ्यांश जेव्हा वाचतो तर तो वाचून जसाचा तसा लक्षात ठेवणं किंवा पाठांतर करणं हे महत्त्वाचं नसतं. तर तो पाठ्यांश त्याचं आकलन झालेलं असलं पाहिजे आणि जर आकलन झालं तर तो दीर्घकाळ लक्षात राहतो आणि जेव्हा आवश्यकता असेल तर तेव्हा सहज आठवता येतो. तर संकल्पना नकाशा चित्रण हे असंच तंत्र आहे की ज्यामुळे एखादा कठीण भाग समजून घेता येतो, तो सहज आठवता येतो आणि दीर्घकाळ लक्षात राहतो. तर यासाठी कॉन्सेप्ट मॅपिंग हे तंत्र अतिशय गरजेचं आहे, ते समजून घेणं आवश्यक आहे. तर कॉन्सेप्ट मॅपिंग समजून घेत असताना आपण या मुद्द्यांमधून समजून घेऊ की या तंत्राचे आधार कोणते आहे, कशावर आधारित आहे हे तंत्र. त्यानंतर संकल्पना नकाशा चित्रणाचा अर्थ काय आहे, त्याच्या व्याख्या, वैशिष्ट्ये, संकल्पना नकाशा कसा तयार करतात त्याच्या पायऱ्या, संकल्पना नकाशा चित्रणाचे प्रकार, काही उदाहरणं, उपयोग म्हणजेच फायदे आणि दोष म्हणजेच मर्यादा. तर या मुद्द्यांमधून आपण संकल्पना नकाशा चित्रण, कॉन्सेप्ट मॅपिंग म्हणजे काय हे समजून घेऊ. तर संकल्पना नकाशा चित्रण, कॉन्सेप्ट मॅपिंग हे कशावर आधारलेलं आहे, तर हे जे तंत्र आहे तर हे आधारित आहे रचनावादी सिद्धांतावर म्हणजेच ज्ञान रचनावादावर. मग ज्ञान रचनावादामध्ये काय अपेक्षित आहे, तर विद्यार्थ्याला शिकवायचं नसतं, तर विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती हा स्वतः करत असतो. मग ही ज्ञानाची निर्मिती कशामुळे शक्य होते, तर विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान आणि नवीन ज्ञान याची तो जुळणी करत असतो, सांगड घालत असतो आणि त्यामधून ज्ञानाची निर्मितीही होत असते. मग प्रत्येक विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान तर वेगवेगळं असतं. प्रत्येक विद्यार्थ्याचे अनुभव वेगळे असतात, क्षमता वेगळ्या असतात, बुद्धिमत्ता वेगळी असते. म्हणजेच ज्ञानाची निर्मिती ही व्यक्तिभेदानुसार होत असते आणि शिक्षणामध्ये हेच अपेक्षित आहे. NCF 2005 मध्ये सुद्धा हेच म्हटलेलं आहे की शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित झालं पाहिजे, बालक केंद्रित झालं पाहिजे. म्हणजेच काय, तर व्यक्तिभेदानुसार झालं पाहिजे आणि हे व्यक्तिभेदानुसार शिक्षण देणं कशामुळे शक्य होतं, तर कॉन्सेप्ट मॅपिंगमुळे शक्य होतं. मग या तंत्राचे जनक कोण आहे, प्रणेते कोण आहेत, तर हे आधारित आहे तंत्र, तर ते म्हणजे आसुबेल यांच्या अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्तीवर. मग आसुबेल यांच्या अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्तीमध्ये काय अपेक्षित आहे, तर विद्यार्थ्याचं अर्थपूर्ण अध्ययन झालं पाहिजे. आणि अर्थपूर्ण अध्ययन हे केव्हा होतं की जेव्हा विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान आणि नवीन ज्ञान यांची जुळणी करून त्याची बोधात्मक संरचना ही दृढ होते, त्याला म्हणतात अर्थपूर्ण अध्ययन. अर्थपूर्ण अध्ययन केव्हा म्हणता येईल, की जेव्हा विद्यार्थ्याला ते आकलन झालेलं असेल आणि आवश्यक असेल तेव्हा ते त्याला आठवता येईल. मग यासाठी काय अपेक्षित आहे, तर पूर्वज्ञान आणि नवीन ज्ञान यांची जुळणी करायची आहे आणि मग यामुळे काय होतं, तर बोधात्मक संरचना ही दृढ होत जाते. बोधात्मक संरचना म्हणजे काय, तर विशिष्ट व्यक्तीचं विशिष्ट वेळी असलेलं ज्ञान. मग ही जी बोधात्मक संरचना असते ही बदलत जाते, कारण जे पूर्वज्ञान असतं तर त्यामध्ये नवीन ज्ञान जोडलं जातं. म्हणजे पूर्वज्ञान अधिक दृढ होतं, त्यामध्ये आणखी नवीन ज्ञान येत जातं. म्हणजे अशी ही बोधात्मक संरचना ही सतत विकसित होत असते.
तर अशी विद्यार्थ्यांची बोधात्मक संरचना दृढ करणं, तर हे अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनामध्ये अपेक्षित आहे. मग यावर आधारितच जोसेफ डी नोव्हॅक यांनी संकल्पना नकाशा चित्रण हे विकसित केलेलं आहे. तर संकल्पना नकाशा चित्रण, कॉन्सेप्ट मॅपिंग हे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अगदी सहज वापरत असतो. आपल्याला जर कोणी एखाद्याने पत्ता विचारला, तर मग आपण काय करतो की तोंडी सांगायपेक्षा एखादा नकाशा काढतो आणि मग नकाशा काढल्यामुळे त्या व्यक्तीला आपण सांगतो, त्यालाही लवकर समजतो, त्याच्या लक्षात राहतो, त्याला आठवायला सोपा जातो. मग आपण नकाशा काढतो म्हणजे काय करतो, तर जी माहिती सांगायची आहे तर त्याची चित्ररूप मांडणी करतो. मग ही मांडणी एखाद्या माहितीची असू शकेल, प्रक्रियेची असू शकेल, कल्पनांची असू शकेल किंवा संकल्पनांची असू शकेल. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल की माहिती, प्रक्रिया, कल्पना किंवा संकल्पना यांची चित्ररूप मांडणी करणे म्हणजे संकल्पना नकाशा चित्रण. आणि चित्ररूप मांडणी केली म्हणजे काय, तर जी भाषिक माहिती होती तर त्याला दृश्य स्वरूपामध्ये सादर केलं. शाब्दिक मांडणी होती, त्याचा नकाशा काढला म्हणजे काय झालं, त्याला दृश्य स्वरूप प्राप्त झालं. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की संकल्पना नकाशा ही एक आकृती किंवा चित्रीय साधन आहे, ज्यामुळे संकल्पना किंवा माहितीमधील संबंध दृश्य स्वरूपात सादर करता येतो. इथपर्यंत अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की संकल्पना नकाशा हे काय आहे, तर एखादी आकृती आहे किंवा चित्रीय साधन म्हणता येईल. आणि यामुळे काय होतं, तर संकल्पना किंवा माहितीमधला संबंध हा दृश्य स्वरूपामध्ये सादर करता येतो. मग आपल्याला जर दृश्य स्वरूपामध्ये मांडणी करायची आहे, नकाशा तयार करायचा आहे, तर मग काय लागेल, तर काही महत्त्वाचे शब्द लागतील. यालाच कीवर्ड म्हणतात. आणि त्यामधील संबंध सांगावा लागेल. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नकाशाची मांडणी जेव्हा करायची असेल तर तेव्हा कीवर्ड लागतील आणि त्यामधील संबंध सांगावा लागेल. म्हणजे महत्त्वाचे शब्द आहेत तर ते नकाशा काढताना आपण एखाद्या चौकटीत काढू, एखाद्या वर्तुळात काढू आणि संबंध दाखवण्यासाठी काय करतो, तर त्या ठिकाणी आपण रेषा किंवा बाण यांचा उपयोग करत असतो आणि नकाशा हा तयार होतो. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की संकल्पना नकाशा हा का आवश्यक आहे, तर संकल्पनांमधला संबंध समजून घेण्यासाठी, तसंच जुन्या ज्ञानाची आणि नवीन ज्ञानाची जोडणी करण्यासाठी, ज्या कल्पना आहेत तर त्यामधला जो तार्किक क्रम आहे तर त्याचं संघटन करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दृश्य प्रतिमा तयार करण्यासाठी आपल्याला संकल्पना नकाशा, कॉन्सेप्ट मॅप हा आवश्यक असतो. मग हे जे संघटन आपण करत असतो, ही दृश्य प्रतिमा जी तयार करत असतो, म्हणजेच मॅप जो तयार करत असतो, मग हा तक्त्याच्या स्वरूपात होईल, टेबलच्या स्वरूपामध्ये होईल, फ्लो चार्टच्या स्वरूपात होईल, वेन डायग्रॅमच्या स्वरूपामध्ये होईल किंवा टी चार्ट तयार होईल. तर या प्रकारे आपल्याला संकल्पना नकाशाची आवश्यकताही सांगता येते. मग इतका सगळा अर्थ आपण लक्षात घेतल्यानंतर आपल्याला व्याख्या सहज सांगता येतात. त्या म्हणजे संकल्पना नकाशा हा एक ग्राफिक संयोजनाचा प्रकार आहे, जो विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाचे ज्ञानाचे संघटन आणि सादरीकरण करण्यास मदत करतो. मग या व्याख्येमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर एक म्हणजे ग्राफिक संयोजन हा एक शब्द आलेला आहे. ग्राफिक संयोजन म्हणजे काय, तर चित्ररूपात एकत्रीकरण करणं. दुसरा शब्द आलेला आहे तो म्हणजे ज्ञानाचे संघटन. ज्ञानाचे संघटन म्हणजे माहितीची एकत्रित मांडणी करायची, जी माहिती आहे तर त्याला संघटित करायचं, एकत्रित मांडणी करायची. आणि सादरीकरण म्हणजे दृश्य स्वरूपामध्ये ते आलं पाहिजे. म्हणजेच काय की ज्ञान चित्ररूपात संघटित करून दृश्य स्वरूपात सादर करणे म्हणजे संकल्पना नकाशा. मग याच अर्थानुसार नोव्हॅक आणि केनास यांनी व्याख्या तयार केलेली आहे. त्यांच्या मते संकल्पना नकाशे हे ज्ञानाचे संघटन
आणि सादरीकरण करण्यासाठी एक रेखाचित्रीय म्हणजेच ग्राफिक साधन आहे. यात संकल्पनांचा समावेश असतो. संकल्पना चौकट किंवा वर्तुळात लिहितात. संकल्पनांमधील संबंध रेषाखंड किंवा बाणाच्या साहाय्याने दर्शवतात. म्हणजे आपण जो अर्थ पाहिला तोच या व्याख्यामध्ये आलेला आहे की जे जोडणारे शब्द असतात तर हे रेषाखंडावर लिहिलेले असतात आणि दोन संकल्पनांमधला संबंध ते स्पष्ट करत असतात. व्याख्या परत एकदा पहा की संकल्पना नकाशे हे ज्ञानाचे संघटन आणि सादरीकरण करण्यासाठी एक रेखाचित्रीय साधन आहे. यात संकल्पनांचा समावेश असतो आणि या ज्या संकल्पना आहे या वर्तुळात किंवा चौकटीत लिहिलेल्या असतात आणि संकल्पनांमधला संबंध हा रेषाखंड किंवा बाणाच्या चिन्हाने दर्शवलेला असतो. आणखी एक व्याख्या आहे नोव्याक आणि केविन यांची. तर त्यांच्यामध्ये संकल्पना चित्रणाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या बोधात्मक संरचना आणि त्यांचे पूर्वज्ञान जाणून घेता येते. तसेच विद्यार्थ्यांना कसे शिकायचे हे शिकण्यासाठी उपयुक्त साधन मानले जाते. संकल्पना चित्रणामध्ये विविध प्रकारच्या वर्तुळांमध्ये किंवा चौकोनांमध्ये समाविष्ट केलेल्या संकल्पनांचा समावेश असतो. तसेच दोन संकल्पनांमध्ये अथवा विधानांमध्ये परस्पर संबंध स्पष्ट केलेला असतो. तर यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर संकल्पना चित्रणाचा वापर करून विद्यार्थ्याच्या बोधात्मक संरचना म्हणजे त्याचं त्या विशिष्ट वेळी असलेलं ज्ञान आणि त्याचं पूर्वज्ञान हे जाणून घेता येतं. रेगिशा आणि गफूर यांची एक व्याख्या आहे. तर यांच्या मते संकल्पना नकाशे संकल्पनांमधील संबंधाचे दृश्य नकाशे तयार करून त्यांच्यामधील संबंध समजून घेण्यासाठी उपयुक्त आहेत. अध्यापनशास्त्रीय दृष्टिकोनातून पूर्वी अस्तित्वात असलेल्या कल्पनांमधील संबंध पाहणे, पूर्वी मिळवलेल्या ज्ञानामध्ये नवीन कल्पना जोडणे, कल्पनांची तर्कसंगत मांडणी करणे व भविष्यातील माहिती किंवा दृष्टिकोनांना वर्तमान ज्ञानरचनेत समाविष्ट करण्याची परवानगी देण्याच्या हेतूने लवचिकता प्रदान करण्यास मदत करतात. तर व्याख्या जरी लांबलचक असली तरी यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे संकल्पनांमध्ये संबंध जोडणे, पूर्वज्ञान व नवीन ज्ञान यांची सांगड घालणे आणि तार्किक क्रमाने मांडणी करणे. तर या गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या आहेत. मग आपल्याला जर एखादा संकल्पना नकाशा तयार करायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल तर आधी अध्यापन विषयाची निवड करावी लागेल आणि जो आपण विषय निवडला, जो पाठ्यांश निवडला तर त्याचं काळजीपूर्वक वाचन करावं लागेल. संकल्पना नकाशा करण्यासाठी आधी आपल्याला पाठ्यांश निवडावा लागेल आणि त्याचं काळजीपूर्वक वाचन करावं लागेल. मग त्यानंतर वाचन करत असताना त्यामध्ये मुख्य संकल्पना कोणत्या आहेत, मुख्य कीवर्ड कोणते आहे तर याची यादी करावी लागेल. मग त्यानंतर या मुख्य संकल्पनांमध्ये, या मुख्य मुद्द्यांमध्ये कोणते उपमुद्दे येत आहेत, कोणत्या उपसंकल्पना येत आहेत तर यांची यादी करावी लागेल. आणि मग ज्या मुख्य संकल्पना आहे तर त्या चौकटीत किंवा वर्तुळात लिहाव्या लागतील आणि या संकल्पना आणि उपसंकल्पना यांना जोडण्यासाठी रेषाखंड किंवा बाणाचं चिन्ह हे वापरावं लागेल. आणि मग मुख्य संकल्पना ही केंद्रस्थानी ठेवायची आणि संकल्पना नकाशा तयार करायचा. तर अशा याच्या सोप्या पायऱ्या आहेत. याआधी विषयाची निवड करायची, त्याचं काळजीपूर्वक वाचन करायचं, त्यामधले मुख्य मुद्दे म्हणजेच मुख्य संकल्पना कीवर्ड यांची यादी करायची, त्यानंतर त्या मुख्य संकल्पनेत येणाऱ्या उपसंकल्पना किंवा उपमुद्दे यांची यादी करायची, मुख्य संकल्पना वर्तुळात किंवा चौकटीत लिहायच्या, उपसंकल्पना आणि संकल्पना या रेषाखंडांनी किंवा बाणाच्या चिन्हाने जोडायचं आणि मुख्य संकल्पना केंद्रस्थानी ठेवून आणि संकल्पना नकाशा तयार करायचा. तर या प्रकारे आपल्याला संकल्पना नकाशा हा तयार करता येतो. तर संकल्पना हेच ज्ञानाचा आधार असतात
आणि त्या जर समजून घेतल्या तरच ते ज्ञान जास्त चांगलं विद्यार्थ्याच्या लक्षात राहील. आणि ज्ञान हे असं असतं की जर ते दृश्य स्वरूपात असेल तर ते जास्त लक्षात राहतं. आणि म्हणूनच संकल्पना नकाशामुळे आपल्याला जे शिकवायचं आहे तर ते दृश्य स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना सांगता येतं आणि त्यामुळे त्यांच्या ते जास्त लक्षात राहतं. आणि म्हणून संकल्पना नकाशा तयार करून अध्यापन हे केलं पाहिजे. मग आता हे संकल्पना नकाशा जेव्हा तयार करायचा असतो पाठ्यांशासाठी तर याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग हे प्रकार कोणते तर ते म्हणजे जालिका संकल्पना चित्र, श्रेणीबद्ध संकल्पना चित्र, ओघ तक्ता संकल्पना चित्र आणि प्रणाली संकल्पना चित्र. तर असं वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला संकल्पना नकाशा चित्र हे तयार करता येतं, कॉन्सेप्ट मॅप. मग पहिला जो प्रकार आहे स्पायडर मॅप, याला जालिका संकल्पना चित्र असं म्हणतात. तर लक्षात आलं असेल तुमच्या की याच्यामध्ये एक जाळं तयार होत जातं संकल्पनांचं. मग ही मांडणी जेव्हा करायची असते तर तेव्हा जी मध्यवर्ती कल्पना असते तर ती केंद्रस्थानी ठेवायची असते आणि मग त्याच्या बाजूने उपसंकल्पना ह्या येत जातात. म्हणजे अनेक जेव्हा संकल्पना असतील तर या संकल्पनांची मांडणी करण्यासाठी हा स्पायडर मॅप वापरला जातो आणि मग एक प्रकारे असं जाळ्यासारखी त्याची रचना तयार होते. मग आपण या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे. तर आपण लक्षात घेतोय की सूक्ष्म अध्यापनाचं स्वरूप. तर ही मुख्य संकल्पना आपण घेतली आणि म्हणून ती मध्यभागी ठेवली. मग सूक्ष्म अध्यापनाच्या स्वरूपामध्ये काय येतं तर आदर्शीकरण येतं, अभिरूपता येते, भूमिका पालन येतं आणि पृथक्करणात्मक दृष्टिकोन येतो. मग बाणाचं चिन्ह काढून आपण ते घटक घेतलेले आहे. मग आदर्शीकरणामध्ये काय गरजेचं असतं तर एखादा आदर्श विद्यार्थी डोळ्यासमोर घेतात आणि मग ते कौशल्य शिकण्यासाठी ते आधी निरीक्षण करतात, त्याचं अनुकरण करतात, त्यानंतर सराव करतात. मग आपण हे 3 उपमुद्दे घेतलेले आहे. पृथक्करणात्मक दृष्टिकोनामध्ये प्रत्येक कौशल्य हे वेगळं काढलं जातं. म्हणून आपण या ठिकाणी घेतलेलं आहे स्पष्टीकरण कौशल्य, फलकलेखन कौशल्य, चेतक विविधता कौशल्य, आणखी बाणाच्या चिन्हाने आपल्याला इतर कौशल्य दाखवता येतील. मग भूमिका पालनमध्ये काय येतं तर कोणकोणती भूमिका विद्यार्थी करत असतो तर विद्यार्थ्याची भूमिका करतो, शिक्षकाची भूमिका करतो, निरीक्षकाची भूमिका करतो. आणि अभिरूपतेमध्ये कोणकोणती अभिरूपता करावी लागते तर पाठ्यांश आपल्याला त्या वर्गाचा घ्यायचा असतो, त्या वर्गाच्या विद्यार्थ्याची भूमिका करायची असते आणि शिक्षकाची भूमिका करायची असते. म्हणजे जास्तीत जास्त वर्गासारखं वातावरण त्या ठिकाणी तयार करायचं असतं. तर आपल्याला अशा प्रकारे हे स्पायडर मॅप तयार होतो. म्हणजे मुख्य जी संकल्पना आहे तर ती मध्यभागी घ्यायची आणि बाहेरच्या बाजूने उपसंकल्पना घ्यायच्या. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तर तो आहे श्रेणीबद्ध संकल्पना चित्र. तर यामध्ये एखादं संघटन तर त्याची दृश्य मांडणी करायची असते. मग ज्या संकल्पना आहेत तर त्याचं महत्त्व लक्षात घ्यायचं असतं आपल्याला आणि त्या महत्त्वानुसार उतरत्या क्रमाने त्याची मांडणी करायची असते. मग उतरता क्रम म्हणजे कसा आपण आता समजा आपल्या दैनंदिन व्यवहारामधलं उदाहरण घेतलं की समजा कॉलेजचा स्टाफ कसा आहे तर मग सगळ्यात महत्त्वाचं काय येईल की प्राचार्य, मग प्राचार्यानंतर उपप्राचार्य, मग उपप्राचार्यानंतर आपल्याला शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षक कर्मचारी असं करता येईल. मग शिक्षक कर्मचारीमध्ये प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये क्लार्क, शिपाई. तर या प्रकारे उतरत्या क्रमाने त्याची मांडणी करता येते. या ठिकाणी आपण गणिताचं उदाहरण घेतलेलं आहे. तर महत्त्वाची संकल्पना कोणती तर त्रिकोणाचे प्रकार. मग हे त्रिकोणाचे प्रकार कशावरून पडतात तर बाजूंवरून आणि कोनांवरून. हे आपण बाणाचे चिन्ह काढलेलं आहे आणि त्यावर लिहिलेलं आहे. मग हे बाजूंवरून पडणारे प्रकार कोणते तर समभुज, समद्विभुज आणि विषमभुज हे त्रिकोणाचे 3 प्रकार आहे. मग दुसरा बाण दाखवलेला आहे की एकरूप बाजू समभुज त्रिकोणामध्ये किती आहे तर 3, समद्विभुज त्रिकोणामध्ये 2, विषमभुज त्रिकोणामध्ये 0. तर या प्रकारे
संकल्पनांचं महत्त्व लक्षात घेऊन आणि उतरत्या क्रमाने ही मांडणी केलेली असते आणि असं हे श्रेणीबद्ध संकल्पना नकाशाचित्र तयार होत असतं. त्यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे संकल्पना नकाशा चित्रण तयार करायचा, तर तो आहे ओघ तक्ता संकल्पना चित्र नकाशा, फ्लो चार्ट मॅप. तर याच्यामध्ये एखादी पद्धती, एखादी प्रक्रिया, तर त्याची दृश्य मांडणी करायची असते आणि आपल्याला पायरी पायरीने किंवा रेषीय अशी मांडणी करता येते. आता उदाहरण जर आपण घेतलं तर मानवी पचन संस्था, तर ही खूप मोठी प्रक्रिया आहे, विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायला कठीण जाईल आणि त्याची जर आपण या प्रकारे ओघ तक्त्यामध्ये मांडणी जर केली तर मानवी पचन संस्था, मग याची सुरुवात कुठून होते तर तोंडानंतर ग्रसनी, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, तर या प्रकारे हे अवयव घेतलेले आहे. मग प्रत्येक अवयवाचा, आता समजा तोंड, मग या तोंडामध्ये कोणकोणते अवयव आहेत तर लाळ ग्रंथी, दात आणि जीभ. मग लाळ ग्रंथी कशाकरिता आहेत तर स्टार्चचं रूपांतर माल्टोजमध्ये करण्यासाठी, दात कशा करता आहेत तर चर्वण करण्यासाठी, जीभ कशा करता आहे तर चव घेण्यासाठी. त्याच्यानंतर जठरामध्ये कोणते रस त्यामध्ये येतात तर हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस, यामुळे काय होतं तर अन्न आम्लधर्मी बनतं. लहान आतड्यामध्ये की कोणतं कार्य होतं ते दिलेलं आहे. त्यानंतर यामध्ये कोणकोणते पाचक रस मिसळले जातात, तर म्हणजे आपल्याला या प्रकारे ओघ तक्त्यात मांडणी करून इतकी क्लिष्ट रचना प्रक्रिया तर ही आपल्याला सोप्या पद्धतीने मांडता येतं आणि त्यामुळे अध्यापन करणंही सोपं जातं, तसंच विद्यार्थ्यांना लक्षात ठेवणंही सोपं जातं. तर या प्रकारे हा ओघ तक्ता तयार करायचा असतो. त्यानंतर पुढचा सगळ्यात कठीण जो प्रकार आहे तर तो आहे प्रणाली संकल्पना चित्र नकाशा, सिस्टीम मॅप. तर या सिस्टीम मॅपमध्ये काय असतं तर याला आपल्याला असं म्हणता येईल की फ्लोचार्ट आणि स्पायडर मॅप, तर यांचं एकत्रीकरण यामध्ये आहे. कारण यामध्ये एखादी प्रणाली म्हणजे एखादी सिस्टीम प्रक्रिया ही द्यायची असते आणि प्रक्रिया आपण कशामुळे दाखवतो तर फ्लोचार्टमुळे दाखवतो आणि म्हणून मग यामध्ये फ्लोचार्ट सुद्धा येऊ शकतो किंवा वेगवेगळ्या संकल्पनांमधला संबंध सांगायचा असतो म्हणून, आणि स्पायडर मॅप पण येऊ शकतो. तर यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहे तर यामध्ये फ्लोचार्ट येऊ शकेल किंवा स्पायडर मॅप येऊ शकेल. यामध्ये जे संबंध जोडलेला असतो तर हा संबंध पॉझिटिव्ह सुद्धा असतो किंवा निगेटिव्ह सुद्धा असतो आणि यामध्ये इनपुट महत्त्वाचं असतं, प्रोसेस आणि आउटपुट हे महत्त्वाचं असतं. तर या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे, ते म्हणजे सुरुवातीला आपण इनपुट दिलेला आहे की भौतिक बदल. मग भौतिक बदल म्हणजे काय की भौतिक अवस्था बदलते परंतु नवीन पदार्थ तयार होत नाही, हे इनपुट दिलेलं आहे. आणि मग यासाठी वेगवेगळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आपण यामध्ये संकल्पना जोडलेल्या आहे. मग पॉझिटिव्हमध्ये की अवस्था बदल, पाण्याचा बर्फ होणे, मग यामध्ये काय होतं तर द्रवाचं रूपांतर घनामध्ये होतं. आणि दुसरे पण उदाहरण घेतलेलं आहे दुधाचं दही होणं, म्हणजे यामध्ये सुद्धा लिक्विड टू सॉलिड असा अवस्था बदल होत असतो. म्हणजे दोघांचा बदल हा सारखा आहे पण हे उदाहरणं वेगवेगळे आहेत, एक पॉझिटिव्ह उदाहरण आहे तर एक निगेटिव्ह उदाहरण आहे. त्यानंतर आकार बदलणे यामध्ये घेतलेला आहे की लाकडापासून टेबल बनवणे, म्हणजे पदार्थ तोच राहिला आणि यामध्ये लाकूड जाळणे म्हणजे लाकडाची राख होईल, लाकूड परत मिळणार नाही. त्यानंतर दुसरे उदाहरण घेतले की पाण्यामध्ये मीठ मिसळणे, म्हणजे मीठ परत मिळवता येईल. भाजीपाला कुजणे, भाजीपाला परत मिळवता येणार नाही. त्यानंतर खिळ्यामध्ये चुंबकत्व तयार होणं, तर हे कसं आहे तर तात्पुरता बदल आहे. खिळा गंजणे हा कायमस्वरूपी बदल आहे. आणि मग हे सगळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यावरनं निष्कर्ष निघेल की हा भौतिक बदल आहे की ज्यामध्ये अवस्था बदल होते, आकार बदल होते, मूळ पदार्थ परत मिळवता येतो आणि तात्पुरत्या स्वरूपाचा असतो, तर हा भौतिक बदल आहे. तर हे आउटपुट झालं. म्हणजे या ठिकाणी इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट
तर या प्रकारे मांडणी असते, फ्लोचार्ट सारखी मांडणी असते. तर हे प्रणाली संकल्पना चित्र. तर असे आपण हे 4 प्रकार पाहिले. तसंच यावरून आपल्याला संकल्पना चित्रणाची वैशिष्ट्ये सांगता येतील. ते म्हणजे याची श्रेणीबद्ध रचना असते. आपण उदाहरणं घेत असताना पाहिलं की यामध्ये मुख्य जी संकल्पना असते ती समजून घ्यायची असते. त्यानंतर त्यामध्ये कोणत्या मुख्य संकल्पना येतात, कोणत्या उपसंकल्पना येतात, तर याची मांडणी असते. आणि सर्वात वर मुख्य संकल्पना लिहिलेली असते. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की वरची जी संकल्पना असते तर ही अमूर्त असते आणि मग हळूहळू त्या मूर्तकडे येत जातात. म्हणजे याची अमूर्ताकडून मूर्ताकडे किंवा कठीणाकडून सोप्याकडे अशी श्रेणीबद्ध रचना असते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल की संकल्पनांचा परस्पर संबंध व्यक्त करण्यासाठी जोड शब्दांचा वापर. जोड शब्द याचा अर्थ की दोन संकल्पनांमधला संबंध जोडणारे शब्द असा या ठिकाणी घ्यायचा आहे. तर पहिलं वैशिष्ट्य पाहिलं आपण, श्रेणीबद्ध रचना असते. दुसरं म्हणजे की संबंध व्यक्त करण्यासाठी जोडणारे शब्द वापरलेले असतात आणि यामध्ये वेगवेगळे उदाहरणं असतात किंवा चित्र असतात. तर असे आपल्याला याचे वैशिष्ट्य हे सांगता येतात. मग संकल्पना चित्रणाचे उपयोग कोणकोणते आहेत? तर घटकातील माहितीचं संघटन करण्यासाठी याचा उपयोग होतो. तर नकाशा काढल्यामुळे काय होतं, तर ज्ञानाचं संघटन करता येतं. आपल्याला त्याचे संकल्पना, उपसंकल्पना, मुद्दे, उपमुद्दे असं आपल्याला लिहिता येतं आणि तसं केल्यामुळे ते सहज आठवता येतं, सहज आकलन होतं. त्यानंतर असं केल्यामुळे काय होतं, तर अर्थपूर्ण अध्ययन होतं. अर्थपूर्ण अध्ययन म्हणजे जे विद्यार्थ्यांना सहज समजेल, त्याचं आकलन चांगलं होईल, त्यांना त्याचं उपयोजन करता येईल, आवश्यकता असेल तेव्हा त्यांना ते आठवता येईल. म्हणजेच विद्यार्थ्यांचं अध्ययन हे अर्थपूर्ण होतं. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक संरचनाचा शोध घेता येतो. तर जेव्हा मूल्यमापन करायचं असेल तर एखादा पाठ्यांश शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या पाठ्यांशाची जर संकल्पना चित्रण काढायला लावलं तर विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान कोणतं आहे, त्याला किती समजलेलं आहे, तर याचा शोध घेता येतो. त्याच्यानंतर पुढचं फायदा सांगता येईल ते म्हणजे स्मृती सहाय्यक म्हणून याचा वापर. कारण चित्ररूपामध्ये मांडणी आपण करत असतो आणि चित्ररूपात मांडणी केल्यामुळे ते आठवायला सोपं होतं, सहज आठवतं. त्याच्यानंतर एखाद्या घटकाची उजळणी करण्यासाठी हा आपल्याला उपयोग करता येतो की एखादा घटक शिकवला, मग त्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचं संकल्पना चित्र काढायला लावायचं, म्हणजेच आपोआपच उजळणी होईल. आणि अनुदेशन आराखडा तयार करण्यासाठी, म्हणजे विषयाचं आकलन किती झालं, आणखी काय करता येईल, तर यामुळे नियोजनही करता येतं. तर असं आपल्याला यामुळे अनुदेशन आराखडा तयार करण्यासाठी याचा उपयोग हा होत असतो. त्यानंतर प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा सुद्धा असतातच. तर संकल्पना चित्रणाचा जर वापर केला तर यामुळे जर मूल्यमापन करायचं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान वेगळं असतं, नवीन ज्ञान वेगळं असतं, त्याच्या क्षमता वेगळ्या असतात आणि मग संकल्पना चित्रण हे वेगवेगळं येईल आणि म्हणून मग त्यांच्या कार्याची तुलना आपल्याला करता येणार नाही, योग्य मूल्यमापन करता येणार नाही आणि म्हणून मग या ठिकाणी मार्क देण्यापेक्षा श्रेणी देणं हे जास्त योग्य राहील. तर मूल्यमापन कसं करायचं, तर यासाठी जो शिक्षक आहे त्याला खूप जास्त वेळ लागेल आणि जर चांगल्या प्रकारे करायचं असेल तर शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही प्रशिक्षण द्यावं लागेल. आणि काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना अगदी लगेच समजतं, ते खूप उच्च लेव्हलने विचार करतात, त्यांचं लक्षात ठेवण्याचे टेक्निक वेगळे असतात. तर अशा विद्यार्थ्यांना हे कदाचित कंटाळवाणं वाटू शकेल. मग आपण जे अभ्यासलं तर हे जर आपल्याला याचं संकल्पना चित्रण जर तयार करायचं असेल तर आपण काय शिकलो, तर संकल्पना चित्रण, कॉन्सेप्ट मॅपिंग शिकलो. मग याला आधार कोणते होते, तर एक म्हणजे ज्ञानरचनावाद हा आधार आहे. आसुबेलची अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्ती आधारित आहे आणि याचे प्रणेते कोण आहेत, तर जोसेफ डी नोव्हॅक हे आहेत. मग याच्या पायऱ्या कोणत्या आहेत, तर काळजीपूर्वक वाचन करायचं, त्यानंतर मुख्य संकल्पनांची यादी करायची, मुख्य संकल्पना चौकटीत लिहायच्या,
त्यानंतर जोडलेले शब्द बाणाने दर्शवायचे आणि मुख्य संकल्पना केंद्रस्थानी घेऊन संकल्पना नकाशा तयार करायचा. मग यामध्ये कोणकोणता समावेश आहे, तर 2 घटक आहे, मुख्य संकल्पना आणि त्याला जोडणारे शब्द. मग त्या मुख्य संकल्पनेनंतर काय येतं, तर उपसंकल्पना आणि जोडणाऱ्या शब्दांमुळे काय होतं, तर परस्पर संबंध समजतो. माहितीच्या संघटनामध्ये काय येतं, तर भाषिक संघटन पण करता येतं, कल्पनांचं संघटनही करता येतं. मग भाषिक संघटनामुळे काय होतं, तर नवीन ज्ञान आणि पूर्वज्ञान यांची जुळणी होते आणि कल्पनांमुळे काय होतं, तर 2 कल्पनांमधील परस्पर संबंध समजतो. तर असं कॉन्सेप्ट मॅप आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण कॉन्सेप्ट मॅपिंग हे तंत्र समजून घेतलं, तर याचा तुम्ही नक्कीच अध्ययनासाठी पण उपयोग करू शकाल, की जेणेकरून तुम्ही वाचलेला सर्व पाठ्यांश अर्थपूर्ण रीतीने दृश्य स्वरूपामध्ये थोडक्यात मांडणी करून ते तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा सहज वाचता येईल. अध्यापनासाठी चांगला वापर कराल, त्यामुळे तुमचं अध्यापन प्रभावी होईल. काही वेळा मूल्यमापनासाठी कराल, उजळणीसाठी कराल आणि दैनंदिन जीवनामध्ये तर नक्कीच कराल. तर असं हे अतिशय उपयुक्त कॉन्सेप्ट मॅपिंग तंत्र, संकल्पना चित्रण नकाशा हे आपण समजून घेतलं.